तर लोकांना काय वाटतं IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे त्या टेस्ट ट्यूबमध्ये बेबी तयार होतं. ते एक गैरसमज होता लोकांचा की बाळ हे पूर्णपणे 9 महिने टेस्ट ट्यूबमध्येच वाढतं किंवा लॅबमध्ये वाढतं आणि आम्ही पूर्ण तयार बाळ त्यांच्यासमोर देणार आहोत. लग्न झाल्यानंतर समजा 2 ते 3 वर्ष एक कपल प्रयत्न करत आहे बाळासाठी आणि तरीसुद्धा त्यांना यश येत नाही आहे, तर मग अशा वेळी त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. बाहेरच्या देशामध्ये जे होतं की डिझायनर बेबीज, राईट, तुम्हाला डोळ्याचा रंग कसा हवा, केसांचा रंग कसा हवा, नाक कसं हवं, उंची किती असावी, तर आपल्याकडे डिझायनर बेबीज तुम्ही करता का? कपल होतं, त्यामध्ये हजबंड आर्मीमध्ये कामाला आहेत. त्यांनी सिमेन सॅम्पल आमच्याकडे फ्रीज करून ठेवलं. ज्यावेळेस ॲक्च्युअल ट्रीटमेंट असते त्यावेळेस त्यांना तिथे प्रेझेंट राहायची गरज नाही. त्यांच्या मिसेसची सायकल होती त्यावेळेस ते ट्रीटमेंट आम्ही ते केलं आणि त्यांना प्रेग्नन्सी आलेली आहे. आणि मग हे एम्ब्रिओज कुठे ठेवले जातात? अशी एक सवय जी पुरुषांनी लगेच सोडली पाहिजे. स्मोकिंग, ड्रिंकिंग. रोज जिम करण्याने पुरुषांची फर्टिलिटी वाढते का? फर्टाईल फिमेलचा जो एज लिमिट जो आहे एक साधारण 25 पासून म्हणजे 50-60 पर्यंत नाही मिळू शकत. ते तर लिगली आम्हाला अलाउड पण नाही आहे. एम्ब्रिओ डोनेशन हा प्रकारच आता पूर्णपणे बंद केला आहे गव्हर्नमेंटने. मग आता काय उपाय? मग आता त्याच्यावरती उपाय म्हणजे PCOS असलं तर बाळ होऊ शकतं का? सो अशी काही कपल्स आहेत, खास करून गावाकडची जी कपल्स आहेत, ती स्त्री ज्यावेळेस आमच्याकडे आली होती त्यावेळेस ती आणि तिची आई आली होती. अक्षरशः ती रडायला लागली होती की कशाही पद्धतीमध्ये काही करा, मला ट्रीट करा आणि बाळ द्या म्हणून. मग तिला विचारलं तुझे हजबंड का नाही आले? की लाईक हजबंड म्हणतात की लाईक माझ्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही, प्रॉब्लेम तुझ्यामध्ये आहे आणि ट्रीटमेंट घे आणि मला बाळ दे, नाही झालं तर मी दुसरं लग्न करतोय. नमस्कार संदीपजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं ना एक स्वप्न असतं, तो एक सुंदर क्षण असतो आणि बऱ्याचदा असं बघितलं जातं की काही कुठल्या तरी कारणामुळे ना नाही ते शक्य होत. मग अशा वेळेला त्या जोडप्याला ना काही मानसिक किंवा भावनिक अशा परिस्थितीला सामोरं जायला लागतं. तुम्ही मला वाटतं 20-25 वर्ष एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून काम करत आहात आणि तुम्ही अशा बऱ्याच जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा लाभ मिळवून देण्यामध्ये मदत केलेली आहे. तर असे तुमच्याकडे काही अनुभव आहेत का की अगदी तुमच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण झाला? हो ना, असे बरेच कपल्स आहेत ज्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायचे प्रयत्न केलेत आणि ते सक्सेसफुलही झालेले आहेत. म्हणजे बरेचसे कपल्स अगदी डिवोर्सपर्यंत गेलेल्या गोष्टी पण आहेत. पण काही काउन्सिलिंग झाली त्यांना आणि काही योग्य ट्रीटमेंट आम्ही केली आणि त्यामुळे त्यांना खरंच त्यांचं लाईफ मग एक स्मूथ झालं आहे पुढे. मग आता तुम्ही IVF मध्ये एक्सपर्ट आहात, तर लोकांना काय वाटतं IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे त्या टेस्ट ट्यूबमध्ये बेबी तयार होतं. तर त्याच्याबद्दलचे कोणते गैरसमज आहेत आपल्याकडे? म्हणजे गैरसमज म्हणजे बघायला गेलं तर एक काळ होता ज्यावेळेस आम्ही पेशंटना सपोज जर काय काउन्सिल करायला गेलो की लाईक तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबी करावं लागेल वगैरे, तर रेडीली तयार व्हायचे नाहीत पेशंट की नाही आम्हाला तर ते ट्रीटमेंट नाही करायची तशा पद्धतीची. तर मग रिझन विचारल्यावरती मग ते सांगायचे की त्याने मग माझ्या मिसेसचं पोटच दिसणार नाही, ती प्रेग्नंट आहे हे कसं लोकांना कळणार. सो ते एक गैरसमज होता लोकांचा की बाळ हे पूर्णपणे 9 महिने टेस्ट ट्यूबमध्येच वाढतं किंवा लॅबमध्ये वाढतं आणि आम्ही पूर्ण तयार बाळ त्यांच्यासमोर देणार आहोत. पण नंतर मग तो गैरसमज हळूहळू लोकांमधला तो निघत गेला आहे आणि आता लोक ट्रीटमेंटसाठी येऊ लागले आहेत. म्हणजे त्याची भीती नाही आता सध्या वाटत? आता सध्या तशी काही भीती नाही, पण तरी काही ठिकाणी अशी असते, असं बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत जिथे हजबंडला वाटत असतं की इनफर्टिलिटी हा फक्त स्त्रियांमध्येच असतो, पुरुषांमध्ये नसतो आणि मग वर्षानुवर्ष त्या स्त्रीचंच ट्रीटमेंट चालू असतं आणि पुरुष पुढे येत नाहीत. तर हे खास करून हे खेडेगावांमध्ये हा प्रकार होतो.
म्हणजे त्यांना पुरुषांना वाटतं आपल्यात काही दोषच नाही आहे असं त्यांना असं वाटत असतं. मग अशा वेळेला तुम्ही काउन्सिलिंग करता का? मग अशा वेळी काउन्सिलिंगची फार गरज लागते. कारण होतं कसं की लाईक ट्रीटमेंट ही हजबंड वाईफ दोघांना एकत्र येऊनच ती आम्हाला करावी लागते. दोघांचेही कन्सेंट्स लागतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि योग्य पद्धतीमध्ये त्यांना आम्हाला समजवावं लागतं की कोणामध्ये काय दोष आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन केल्यावरतीच ह्या गोष्टीला आम्ही पुढे सुरुवात करू शकतो. तर असा नाही गैरसमज आहे की IVF केलं की होणारं मूल ॲबनॉर्मल होतं का, किंवा डिलिव्हरी ही सिझेरियनच होते, तर ते खरं आहे का? असं काही नाही आहे की लाईक IVF केल्याने ते बाळ ॲबनॉर्मल असेल वगैरे असं काही नसतं. जसे नॉर्मल बेबीज असतात तसेच IVF बेबी असतात. इनफॅक्ट मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या घरामध्येच माझ्या मोठ्या भावाचा मुलगा जो आहे हा IVF बेबी आहे आणि तो फार हुशार आहे. म्हणजे कम्पेअर्ड टू माय बेबीज, माझी जी मुलं आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तो फारच हुशार आहे आणि फार ॲक्टिव्ह आहे. सो असं कुठेही काही नाही आहे की IVF बेबी आहे म्हणजे ते ॲबनॉर्मल बेबी असेल वगैरे, असं काही नसतं. ते इनफॅक्ट नॉर्मलच असतं. हां, सिझेरियन आता तुम्ही म्हटलं तर सगळ्याच कपलमध्ये सिझर होतं असं नसतं. पण कसं आहे की काळजी घेतली जाते थोडीशी. सिझेरियन का होतं तर आम्ही त्याला $1 मिलियन बेबी म्हणतो की एवढा सगळा खर्च झालेला असो आणि त्या कपलला ते बाळ व्यवस्थितरित्या आम्हाला ते हँडओव्हर करायचं असतं. सो याच्यासाठी म्हणून बऱ्याचशा ठिकाणी सिझर केलं जातं. अदरवाईज असं काही सिझेरियन केलंच पाहिजे असं काही नसतं. आता एक साधा प्रश्न आहे, म्हणजे साधारण ज्याला इन्फर्टिलिटी किंवा व्यधत्व म्हणतात, तर लग्नानंतर किती वर्षानंतर जर मूल झालं नाही तर त्याला असं म्हणावं, म्हणजे कधी त्यांनी तुमच्याकडे यावं? एक साधारण लग्न झाल्यानंतर समजा एक 2 ते 3 वर्ष एक कपल प्रयत्न करत आहे बाळासाठी आणि तरीसुद्धा त्यांना यश येत नाही आहे, तर मग अशावेळी त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आणि मग त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि मग एक योग्य दिशा त्यांना मिळून जाते आणि त्यामध्ये सक्सेस मिळण्याचे बरेच चान्सेस असतात. आता तुम्ही बरेच वर्ष ही प्रॅक्टिस करताय, तर साधारण अशी कुठली कारणं आहे, म्हणजे स्त्रियांमध्ये कुठली कारणं आणि पुरुषांमध्ये कुठली कारणं आहेत इन्फर्टिलिटीची? स्त्रियांमध्ये जर बघायला गेलं तर आता की लाईक आत्ताचा जो काळ आहे आपण बघायला गेलं तर आता लेट मॅरेजेस होत आहेत, लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. त्यानंतर बरेचसे फिमेल्समध्ये PCOD, थायरॉईड अशी बऱ्याचशा कारणांमुळे त्यांना त्यांचे सायकल्स इरेग्युलर होतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी येण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम होतात. बऱ्याचशा पुरुषांमध्ये व्यसन करण्याची एक सवय लागलेली असते त्यांना. कोणी स्मोकिंगमध्ये असो, कोणी ड्रिंक्समध्ये असो. त्यानंतर काही असे मेल्स असतात जे हॉटेल्समध्ये वगैरे कुकचं वगैरे काम करत असतात. सो त्यामुळे तिथे बरंचसं हीट वगैरे जनरेट झालेलं असतं. तर ते त्यांना ॲक्च्युली तो एक रिझन आहे जिथे इन्फर्टिलिटी डेव्हलप होते, जे बऱ्याचशा पुरुषांना माहिती नसते. सो अशामुळे बरीचशी कारणं असतात ज्याच्यामुळे मेल इन्फर्टिलिटी पण येऊन जाते. आता ना आम्हाला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा की नॉर्मली गर्भधारणा कशी होते आणि मग आपण बघूया की जर नाही झाली तर आपण काय करतो. नॉर्मली म्हणजे आता जसं एक कपल आहे, ज्यावेळेस त्यांचं रिलेशन येतं त्यावेळेस नॉर्मली असं होतं की लाईक स्त्रीकडून तिचं अंडं आणि पुरुषाकडून त्यांचं स्पर्म हे त्यांचं मिलन होतं, फर्टिलाइज होतात आणि त्यापासून बाळ तयार होतं आणि मग ती गर्भधारणा झाल्यानंतर एक बाळामध्ये त्याचं रूपांतर होतं. व्हेरॅज इन्फर्टिलिटीमध्ये हा प्रॉब्लेम होतो की अंड तयार होतं आहे, स्पर्म्सही तयार होत आहेत, पण कुठेतरी त्या दोघांचं मिलन होत नाही आहे आणि मग त्याच्यामुळे ते सगळं अर्धवट राहून जातं आणि मग आपण त्याला एक इन्फर्टिलिटी म्हणून डिक्लेअर करतो. तुमच्याकडे एक पूर्ण टीम आहे ना, तर मग ही जी, कारण की हे काय एकट्या एम्ब्रिओलॉजिस्टचं काम नाही किंवा एकट्या गायनेकोलॉजिस्टचं काम नाही, तर कोणत्या प्रकारची ही अशी टीम काम करते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर,
की जिथे आपण एक IVF म्हणू सक्सेसफुल आपण एक सायकल करू शकतो? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युली IVFच्या सक्सेस मागे कंप्लीट टीमचा हा एक पाठिंबा एक असतो आणि त्यामध्ये म्हणजे आपण एक आपले क्लास 4 एम्प्लॉई जे आपले क्लिनिकमध्ये असतात त्यांचाही तितकाच वाटा असतो जितका एका एम्ब्रिओलॉजिस्ट क्लिनिशियन्सचा जेवढा त्यामागे एक मेहनत असते. आणि ह्या टीमचं कंप्लीट अनुभव तितकाच महत्त्वाचा आहे. आता गेलं मी स्वतः 25 वर्ष ते 26 वर्ष या फील्डमध्ये आहे. माझा 25-26 वर्षांचे एक अनुभव आहे. तसेच आमच्या पूर्ण टीममध्ये आमचे डॉक्टर्स आहेत त्यांचाही 20-22 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यामुळे कदाचित आत्तापर्यंत आमच्या जिनॉमिक्समध्ये आम्ही एक 150 ते 200 कपल्सना सक्सेस देऊ शकलो. असं बघायला गेलं तर 25-26 वर्षांमध्ये बरेचसे कपल्स आहेत ज्यांना आम्ही मदत करू शकलो. पण जिनॉमिक्स हे गेले 6 वर्ष झालेली आहेत त्यामुळे हा एक छोटासा नंबर आमच्या तिथे आहे. बट अदरवाईज ओव्हरऑल जर बघायला गेलं तर बऱ्याचशा कपल्सना आम्ही सक्सेस आम्हाला मिळू शकला आहे त्यामध्ये. मग तुमची एक्झॅक्ट प्रोसेस काय असते म्हणजे ती फर्टिलायझेशनची की ज्याला म्हणू आपण टेस्ट ट्यूबमध्ये ते फर्टिलाइज करायचं, मग त्याच्यासाठी एक्झॅक्ट तुमची काय प्रोसेस असते? एक्झॅक्ट प्रोसिजर म्हणजे अशी असते की लाईक एक कपल ज्यावेळेस आमच्याकडे येतं त्यांचं व्यवस्थित सगळे काही स्क्रीनिंग केली जाते. त्यानंतर त्या स्क्रीनिंगच्या नंतर कोणामध्ये ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे ते पहिलं त्याचं निदान केलं जातं आणि मग त्यानंतर तशा पद्धतीमध्ये वाटचाल केली जाते. फिमेलला आम्ही स्टिम्युलेट करतो. म्हणजे जनरली नॉर्मली जिथे एकच अंड एका मासिक पाळीमध्ये तयार होतं तिथे आम्ही मल्टिपल एग्स काढायचा प्रयत्न करतो हॉर्मोनल इंजेक्शन्स देऊन. मग ते ज्यावेळी आम्ही त्याला पिकअप असं म्हणतो म्हणजे एक पिकअप करतो, एग पिकअप करतो आणि ते एग्स आम्ही लॅबमध्ये सेपरेट काढतो. तिच्याच हजबंडचं स्पर्म्स आम्ही घेतो आणि बरेचसे प्रोसिजर्स आहेत त्यामध्ये. IVF एक कन्व्हेन्शनल IVF एक असं जे पूर्वी आम्ही करत होतो. आत्ता सध्या आम्ही ICSI फॉर ऑल असं आम्ही करतो. ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही असं करतो की लाईक मायक्रोस्कोपच्या खाली एक अंड आणि एक स्पर्म हे इंजेक्ट करतो आणि ते अंडर मायक्रोस्कोप आम्ही ते फर्टिलाइज करतो. त्यांना आम्ही 3 दिवस ग्रो करतो. त्याला आम्ही Day 3 एम्ब्रिओ म्हणतो. Day 5 एम्ब्रिओज पण म्हणजे त्याला ब्लास्टोसिस कल्चर असं म्हणतात. तेथपर्यंतही आम्ही ग्रो करतो आणि तसं योग्य पद्धतीमध्ये ज्या कपलला Day 3 वर्क करू शकतं, ज्या कपलला Day 5 वर्क करू शकतं अशा पद्धतीचे ते एम्ब्रिओज आम्ही सिलेक्ट करून त्या फिमेलमध्ये आम्ही ते ट्रान्सफर करतो आणि मग तसं अकॉर्डिंगली आम्हाला आउटकम्स मिळतात. मग हे असे जे फर्टिलाइज जे एम्ब्रिओ असतात तर ते असे किती तुम्ही पिकअप करता? म्हणजे एक साधारण एका स्त्रीमधून एक आम्हाला 5 ते 10 असे एग्स मिळून जातात. डिपेंडिंग अपॉन त्यांचं वय किती आहे. अर्ली एजमध्ये थोडे जास्त एग्स मिळून जातात, लेट एजेसमध्ये थोडेसे कमी एग्स मिळतात आणि मग त्या हिशोबामध्ये मग लाईक फॉर एक्झाम्पल आम्हाला एक हेल्दी 7 ते 8 अंडी मिळाली तर त्यापासून आम्ही हेल्दी एम्ब्रिओज तयार करायचा प्रयत्न करतो. आता 8 अंडी मिळाली म्हणजे सगळेच फर्टिलाइज होतात आणि सगळ्यांचीच क्वालिटी चांगली असेल असं काही नसतं. तर त्यामधून एक साधारण 5 ते 6 चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रिओज जर असतील तर एक त्या पर्टिक्युलर सायकलमध्ये 1-2 एम्ब्रिओज आम्ही ट्रान्सफर करून उरलेले एम्ब्रिओज आम्ही फ्रीज करून ठेवतो. इन केस त्या सायकलमध्ये जर का काही फेलियर आलं तर पुन्हा त्या कपलला कंप्लीट त्या प्रोसेसमधून जायला नको. तर ते फ्रोझन एम्ब्रिओज जे आहेत ते पुढच्या वेळी आम्ही ते थॉ करून आम्ही ते ट्रान्सफर करतो. अच्छा, म्हणजे एका सायकलमध्ये तुम्ही ते काढता 7 ते 8 आणि एका वेळेला 2च घालता. मग पुढच्या तिच्या पिरियडच्या सायकलमध्ये परत तेच जे फ्रीज केलेले ते करता? हो, पुन्हा जे फ्रीज केलेले जे एम्ब्रिओज असतात ते त्यांना आम्ही थॉ करतो आणि मग त्यांना एक ओव्हरनाईट ग्रो करतो
त्याच्यामधून आम्हाला एक चांगलं सिलेक्शन मिळून जातं की लाईक त्यामध्ये पण किती ग्रोईंग एम्ब्रिओज आहेत आणि मग ते ग्रोईंग एम्ब्रिओज आम्ही 1 ते 2 एम्ब्रिओज त्या पुढच्या सायकलमध्ये आम्ही ट्रान्सफर करतो. आणि मग हे एम्ब्रिओज कुठे ठेवले जातात? हे एम्ब्रिओज आम्ही लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर करतो. आता ह्या लिक्विड नायट्रोजनचं जे काही टेम्परेचर असं हे -196 डिग्रीपर्यंत सेल्सिअस एवढं लो असं जिथे आम्ही ते व्यवस्थित स्टोअर करू शकतो आणि साधारण एक 10 वर्षापर्यंत आपण सक्सेसफुली ते स्टोअर करू शकतो. 10 वर्षापर्यंत एम्ब्रिओज राहू शकतात? हो, नक्कीच राहू शकतात. त्याच्या पलीकडेही राहू शकतात, पण एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची. मग अशाच पद्धतीने मला सांगा की एग्स पण आपण करू शकतो का? नक्कीच करू शकतो. एग्सही आपण स्टोअर करू शकतो. त्यावरती मला एक तुम्हाला एक किस्सा सांगायला आवडेल की एक फिमेल जी आमच्याकडे रफली अराऊंड एक 30मध्ये आलेली होती. म्हणजे काही कारणांमुळे तिचं लग्न झालेलं नव्हतं. ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. आईवडिलांकडे कोणी बघायला नव्हतं म्हणून ती लग्नाला तयार होत नव्हती. मग आमच्याकडेच तिची एक मैत्रीण जिनी ट्रीटमेंट घेतलेलं होतं तिने तिला समजवायचा प्रयत्न केला की तुला लग्न आत्ता नाही करायचं, मे बी पुढे तुला फ्युचरमध्ये लग्न करायचं असेल, तुला बाळ पण करायचं असेल तर काही अंडी तर का तू फ्रीज करून ठेवलीस तर तुला फ्युचरमध्ये त्याचा वापर येईल. मग ती आमच्याकडे आली. आम्ही तिला काउन्सिल केलं की लाईक हे फ्रीज केल्याने काय फायदा होऊ शकतो ह्या पद्धतीमध्ये तिला आम्ही समजवायचा प्रयत्न केला. ती काउन्सिल झाली. तिला ह्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स समजलं आणि मग नंतर तिला आम्ही स्टिम्युलेट करून तिचे काही एग्स आम्ही फ्रीज करून ठेवले. नंतर काही काळानंतर आम्हाला असं समजलं की तिचं लग्न झालं आहे 40मध्ये. पण ती कपल ट्राय करत होतं प्रेग्नेन्सीचं, पण काही कारणांमुळे राहू शकत नव्हतं. मग ते आमच्याकडे आले. त्यावेळेस मग ते फ्रीज केलेले एग्स आम्ही यावेळी तिला वापरले, थॉ केले. ते तिच्या हजबंडचे स्पर्म्स आम्ही घेतलं, फर्टिलाइज केले आणि त्याच्यापासून हेल्दी एम्ब्रिओज बनवून आम्ही ते ट्रान्सफर केले आणि नाव शी इज हॅव्हिंग अ हेल्दी बेबी. मे बी 4 वर्षाचं बेबी बाळ आहे तिचं आता. अरे वा. म्हणजे आता सध्या जे आपण बघतो की मुलींना विशेषतः लवकर लग्न नसतं करायचं कारण करिअर महत्त्वाचं असतं. राईट. मग एक 35पर्यंत त्या म्हणतात आम्ही करिअरमध्ये एस्टॅब्लिश झालो की मग आम्ही विचार करू लग्नाचा, मुलांचा. पण त्यांच्यासाठी हे खूप छान आहे का? हे खरंच छान आहे. म्हणजे लाईक बऱ्याचशा मुली आहेत ज्या करिअर ओरिएंटेड असतात, ज्यांना आपलं करिअर घडवायचं असतं, तर अशा फिमेल्ससाठी हे एक बूस्ट आहे ज्याच्यामध्ये ते बरेचसे सेलिब्रिटीज वगैरे पण जे आता रुटीनली हे फ्रीजिंग वगैरे करत आहेत, एग्स फ्रीज करून ठेवतात फ्युचर यूजसाठी. आणि एग्स किती दिवस राहतात? अगेन द सेम थिंग की लाईक तुम्हाला 10 वर्षापर्यंत तुम्ही नक्कीच स्टोअर करून ठेवू शकता. आणि टेम्परेचर तेच असतं? टेम्परेचर तेच असतं. ते आम्हाला लॅबमध्ये ते आम्हाला मेंटेन करावं लागतं. त्याला ते लिक्विड नायट्रोजन परत आम्हाला रिफिल करावं लागतं. त्याचे लेवल आम्हाला व्यवस्थित मेंटेन करावे लागतात. पण मला एक सांगा की म्हणजे असं सगळ्यांच्या मनात हा विचार येऊ शकतो की ती एग्स तसेच राहतात? हो, नक्कीच तसेच राहतात. त्यामध्ये काहीच चेंजेस होत नाहीत. कारण ते जसं आता आपण काही प्राणी असतात, जसं आता फ्रॉग, बेडूक म्हणालो आपण, तर आपल्याला ते इतर वेळी कधीच दिसत नाहीत. मग ते कुठे असतात? तर ते डॉर्मेन्सीमध्ये जातात. म्हणजे फक्त पावसाळ्यात आपल्याला ते दिसतात, इतर वेळी ते कुठेच दिसत नाहीत. तर ते काय होतात? तर ते डॉर्मेन्सीमध्ये असतात. तसंच आपण हे एग्जही त्यांना आपण डॉर्मेंट करून ठेवतो, ते त्यांना स्टोअर करतो आणि मग ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते त्यांना थॉ करतो, त्यांना ग्रो करतो आणि मग त्याच्यापासून आपण फर्टिलायझेशन करतो. मग स्पर्मच्या बाबतीत पण असं करता येतं का? स्पर्मच्या बाबतीतही तसं करता येतं. स्पर्मच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर रुटीनली स्पर्म फ्रीजिंग, सिमेन फ्रीजिंग होतं. म्हणजे असे काही पुरुष असतात ज्यांना रेग्युलरली, कारण ते लाईक फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक कपल होतं, त्यामध्ये हजबंड आर्मीमध्ये कामाला आहेत ते.
तर त्यांची ड्युटी वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली असते बऱ्याच वेळा, तर ते रेग्युलरली येऊ शकत नाही. तर अशा वेळी ते ट्रीटमेंटला आमच्याकडे आलेले असताना त्यांना आम्ही हा एक उपाय दिला की त्यांनी सिमेंट सॅम्पल आमच्याकडे फ्रीज करून ठेवलं आणि ज्यावेळीस ॲक्च्युअल ट्रीटमेंट असते त्यावेळेस त्यांना तिथे प्रेझेंट राहायची गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडी सिमेंट सॅम्पल आमच्याकडे फ्रीज केलेलं होतं. सो ज्यावेळेस त्यांच्या मिसेसची सायकल होती त्यावेळेस ते ट्रीटमेंट आम्ही ते केलं आणि ते सॅम्पल जे आम्ही फ्रीज केलेलं होतं ते थॉ करून आम्ही वापरलं आणि त्यांना प्रेग्नन्सी आलेली आहे. सो दे वर क्वाईट हॅपी विथ दॅट. की मग त्यावेळी त्यांना ते कळलं की अशा पद्धतीमध्ये पण आपण काहीतरी अशी ट्रीटमेंट आपली करू शकतो. कारण असं लोकांना असं वाटतं ना की अरे इतक्या वर्षानंतर कसं म्हणजे राहील ते आणि ते नॉर्मल राहील का. हो, पण त्याला ते थॉ करायला किती दिवस जातात? म्हणजे असं काही नाही आहे. म्हणजे लाईक आता फ्रीजिंग आणि थॉईंगची ही प्रोसेस एक साधारण 10 ते 15 मिनिटाचीच असते. अच्छा. ती फ्रीज केलेत की इमिजिएटली आपण ते लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर करतो आणि ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते त्यावेळेस आपण ते थॉ करतो म्हणजे आपण ते लिक्विड नायट्रोजनमधून बाहेर काढतो. योग्य मीडिया आपण कल्चर मीडिया जो असतो त्याच्याबरोबर त्याला ट्रीट करतो आणि मग ते आपण त्यांना वापरतो. असा ना एक साधारण समज आहे की IVF खूप सायकल्स करायला लागतात. एकदा हे झालं की तर साधारण किती सायकल्समध्ये सक्सेसफुल होतो आणि सक्सेस रेट एका इम्प्लांटेशनचा किती आहे? ॲक्च्युली तसं काय की लाईक प्रत्येक पेशंट टू पेशंट हे व्हॅरी करतं की सगळ्यांनाच भरपूर सायकल्स घ्यावे लागतील असं काही नसतं. की लाईक काही पेशंट असे असतात ज्याला आम्हालाही कळत नाही की लाईक सगळं काही व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा सक्सेस मिळत नाही आहे. तर अशा काही पेशंट्सना साधारण 4 ते 5 सायकल्स अंडरगो करावं लागतं त्यांना. बट अदरवाईज बरेचसे कपल्स असे असतात जे फर्स्ट सायकलमध्येच क्लिक होतात. ॲट द मोस्ट दुसऱ्या सायकलमध्ये किंवा तिसऱ्या सायकलमध्ये क्लिक होऊन जातात. पण एका सायकलचा साधारण सक्सेस रेट किती असतो? आता जिनॉमिक्समध्ये जर मी बोलायला गेलो तर आमचा जो सक्सेस रेट आहे एक साधारण 60 to 70% सक्सेस रेट आहे. 60 to 70% हा खूप हाय झाला. हो. नॉर्मली मी ऐकते ते हल्ली म्हणजे अगदी सुरुवात झाली होती तेव्हा 1%, 2% होता, मग 10 to 15%ला आला. हो. मग तुम्ही असं वेगळं काय करता की ज्याच्यामुळे इथे तुमचा सक्सेस रेट जास्त चांगला आहे? ह्याच्यामध्ये आम्ही ॲक्च्युली तसं काही फारसं वेगळं काही करत नाही आहे. ह्याच्यामध्ये जसं आता मी मगाशी म्हणाल्यासारखं की लाईक कंप्लीट टीमचा एक अनुभव तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर सगळे पॅरामीटर्स व्यवस्थित तपासून आम्ही बघत असतो काय योग्य आहे त्या कपलसाठी, त्या मेलसाठी, त्या फिमेलसाठी. त्या ट्रीटमेंट लाईन्स आम्ही तसे अकॉर्डिंगली प्लॅन करतो आणि मग तसं अकॉर्डिंगली काय सक्सेस होऊ शकतं, किती % सक्सेस होऊ शकतं त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये, हे पूर्ण कंप्लीट टीम आम्ही बसतो त्यावरती डिस्कस करतो आणि मग नंतर कम्प्लिटली त्या सायकलला कशा पद्धतीमध्ये कोणत्या डायरेक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे याच्यावरती एक व्यवस्थित प्लॅन करूनच आम्ही हे करायचा प्रयत्न करतो आणि म्हणून कदाचित हा सक्सेस रेट आम्हाला मिळतो. कधी कधी असं होतं ना की एग्जच प्रोड्यूस होत नाहीत, म्हणजे अनओव्ह्युलेटरी सायकल असते. हो. मग अशा वेळेला काय केलं जातं? अशा वेळेला असं झालेलं आहे, म्हणजे लाईक आता तुम्हाला जर का एक किस्सा सांगायचा झाला तर एक 40शी फिमेल आमच्याकडे आलेली होती. म्हणजे ते कपल फार प्रयत्न केले, जवळजवळ त्यांना 15 वर्ष लग्नाला झालेले होते आणि ते वाट बघत राहिले की होईल, आज नाही, आज होईल, उद्या होईल, असं त्यांनी फार प्रयत्न केले. काही ट्रीटमेंट्सही कदाचित त्यांनी केलेले होते पण त्यांना सक्सेस कुठेच आले नाही आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मग त्यांची पाळीही बंद झाली होती. पण मग त्या ज्यावेळेस आमच्याकडे आलेल्या होत्या त्यावेळेस त्यांचे योग्य ट्रीटमेंट आम्ही करायचा प्रयत्न केला. त्यांची पाळी आम्ही स्टार्ट केली आणि व्यवस्थित त्यांना बाळ आम्ही देऊ शकलो. किती वयापर्यंत आपण त्यांना आर्टिफिशियली
एग्स प्रोड्यूस करायला लावू शकतो? म्हणजे फर्टिलिटी पिरियड किती असतो? एक साधारण 45पर्यंत आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. सगळ्यांनाच होतं असं नाही. पण जो फर्टाईल फिमेलचा जो एज लिमिट जो आहे, एक साधारण 25पासून एक 30-32पर्यंत एक व्यवस्थित फर्टिलिटी म्हणजे ज्याच्यामध्ये एक हेल्दी बेबी आपल्याला मिळू शकतं. म्हणजे 50-60पर्यंत नाही मिळू शकत? ते तर लिगली आम्हाला अलाउड पण नाही आहे. अच्छा, लिगल लिमिट काय आहे? म्हणजे लिगल लिमिट एक 48-49पर्यंत. अच्छा, तोपर्यंत तुम्ही आर्टिफिशियल इंजेक्शन्स देऊन तुम्ही एग्स तयार करू शकता. आणि स्पर्म्सच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीमध्ये एक साधारण 55पर्यंत हेल्दी असतात ते स्पर्म्स? हो, अगदीच. आणि स्पर्म्स नसतील, अजूस्पर्मिया असेल, तर मग अशा वेळेला काय असतं? अशा वेळी मग बरेचसे वेगवेगळे प्लॅन्स असतात. वेगवेगळे प्लॅन्स म्हणजे असं आहे की लाईक आम्ही त्या पेशंटला हॉर्मोनली काही ट्रीटमेंट देऊ शकतो का, ते प्रयत्न करतो. नाही अगदीच झालं तर मग आम्ही टेस्टिक्युलर बायोप्सी करतो अशा पेशंट्सचे. त्यांच्या टेस्टीजमधून ते स्पर्म आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो आणि मग ते स्पर्म्स आम्ही इंजेक्शनसाठी वापरतो. आता मी म्हणजे असं आमच्याकडे एक कपल होतं ज्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केला आणि नाही झालं त्यांना सक्सेस. सो अशा कपलना मग हेच टेस्टिक्युलर बायोप्सी एक ऑप्शन उरतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईटवरून आम्ही त्या टेस्टिसच्या स्पर्म्स, हेल्दी स्पर्म फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो आणि ते स्पर्म्स मग त्या एग्समध्ये, फिमेलच्या त्यांच्याच वाईफच्या एगमध्ये इंजेक्ट करतो आणि त्याच्यापासून फर्टिलायझेशन झालं की एक हेल्दी एम्ब्रिओ जर आपल्याला मिळाला तर नक्कीच त्यांच्यामध्ये इम्प्लांटेशन पण व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे जर सिमेनमध्ये नाही मिळाला तर तुम्ही डायरेक्टली टेस्टिसमधून काढता. पण असं कधी केस आली आहे का तुमच्याकडे की नाहीच आहे, म्हणजे बनतच नाही आहेत? राईट, स्पर्म्स. असे केसेस पण आहेत ज्याच्यामध्ये होत नाही, पण लिगली मग आपण त्यांचे कन्सेंट्स घेतले जातात. ॲफिडेव्हिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आता ART लॉ चांगलाच आलेला आहे. सो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ART बँकमधून आम्ही सिमेन सॅम्पल घेतो. ART म्हणजे काय? ART म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे ART बँक असते ज्याच्यामध्ये हे सिमेन सॅम्पल फ्रीज केले जातात, जे ऑफिशियल डोनर्स असतात. सो डोनर्सनी दिलेले ते सॅम्पल्स असतात आणि हा डोनर फक्त एकाच वेळी डोनेट करू शकतो. तो पुन्हा डोनेट करू शकत नाही, कारण आता लॉ तसा आलेला आहे. बरं. आणि ते सॅम्पल मग जर का त्या कपलचं कन्सेंट असेल तर ते सॅम्पल वापरलं जातं. योग्यरीते एक ॲफिडेव्हिट दोघांचीही लिगली संपूर्ण केलं जातं. डोनरचा कन्सेंट घेतला जातो, कपलचा कन्सेंट घेतला जातो आणि मग ते सॅम्पल आपण वापरू शकतो. म्हणजे जर स्पर्म्स तयार होत नसतील तर आपण डोनरकडनं घेऊ शकतो. मग एग्ज सुद्धा घेऊ शकतो? एग्जही तसेच आपण घेऊ शकतो. तिथेही तसाच एक क्रायटेरिया आहे की लाईक एक डोनर जी फिमेल असते ती पण आयुष्यामध्ये एकदाच डोनेट करू शकते, असा आता लॉ आलेला आहे. पूर्वी असं होत होतं की ती लेडी मल्टिपल टाइम्स डोनेट करू शकत होती, पण आता तसं नाही राहिलेलं आहे. आता एका वेळी एकदाच ती एग्स देऊ शकते आणि ते सुद्धा 7च एग्स आम्ही देऊ शकतो एका रेसिपियंटला. अच्छा, 7च एग देऊ शकतो. पण एका वेळेला तुम्ही साधारण किती एग्स एक्स्ट्रॅक्ट करता? साधारणपणे डोनरमधून नॉट नेसेसरी की ते 7च मिळतील. कोणाला 5 मिळतात, कोणाला 10-15 ही मिळू शकतात. पण लॉप्रमाणे आम्ही त्या रेसिपियंटला फक्त 7च देऊ शकतो, त्याच्या बियॉन्ड आम्ही नाही देऊ शकत. मग तुम्ही डोनर जे म्हणजे एग डोनर किंवा स्पर्म डोनर असतील तर ते त्याच्या वयाचे काय अट आहे का? हो ना. आता त्याच्यामध्ये पण कसं आहे की लाईक तो जो फर्टाईल जो काही एज लिमिट जो आहे की लाईक एक 25पासून एक 30-35पर्यंत जे काही हेल्दी डोनर्स जे असतील त्यांच्यामधूनच हे एग्स किंवा स्पर्म्स घेतले जातात आणि ते वापरले जातात. पण त्याच्या अगोदर त्या डोनर्सचे स्क्रीनिंग होते व्यवस्थित.
काही त्यांना काही प्रॉब्लेम आहेत का, काही डिझीज आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित स्क्रीन केलं जातं आणि मगच ते एग्स किंवा ते स्पर्म वापरले जातात. त्याच्यामध्ये पण आमच्याकडे आम्ही हा प्रयत्न करत असतो की जे कपल आहे त्या कपलचं रिझेम्बलन्स त्या पर्टिक्युलर डोनरशी थोडंफार मिळतं जुळतं असेल तशा टाईपमध्ये आम्ही सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो. मग तुमच्याकडे पण तुम्ही डोनर्स स्पर्म्स किंवा डोनर एग्स ठेवता? हो, म्हणजे लाईक आता आमच्याकडे ART बँक आहे, तर त्यामुळे मग आम्ही हे असे स्टोअर करून ठेवू शकतो. इन द सेन्स लाईक जी काही ART बँक असते त्यांच्याकडून आम्ही मागवून आमच्याकडे ते आम्ही स्टोअर करू शकतो. मग ॲज सच आम्ही आमच्याकडे अशी काही बँक वगैरे अशी काही क्रिएट केलेली नाही आहे. पण जस्ट बिकॉज आम्हाला एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे ART बँकचं आणि त्याच्यामुळे जे काही कपल ज्यांना इंटेंडिंग कपल जे आहेत ज्यांना हे काही सॅम्पल्स लागतात ते आमच्याकडे आम्ही त्यांचा वापर होईपर्यंत त्यांच्यासाठी आम्ही ते आमच्याकडे स्टोअर नक्कीच करू शकतो. पण मग तुमच्याकडे असं ते डोनरचं असं काही असं असतं का लिहिलेलं की म्हणजे काहींची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे डोनरचे थोडे काही प्रोफाईल किंवा क्रायटेरिया लिहिलेले असतात का? हो, ते ART बँकमधून आम्हाला ते मिळतात. म्हणजे लाईक काही कपल्सना की आमचे डोळे काळे आहेत तर आम्हाला डोनर पण काळ्या डोळ्यांवालीच हवी आहे, तर असं क्रायटेरिया असतात. किंवा त्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यावं लागतो की एक जर का ती आई त्या आईचे केस जर काळे आहेत आणि काही डोनरचे जर ब्लॉन्ड असतील तर आम्ही नक्कीच त्या डोनरचे एग्स तिला देऊ शकत नाही, कारण ते होणारं बाळ कदाचित त्याचे केसही त्या डोनरप्रमाणेच होतील. सो त्या गोष्टीकडे पण आम्हाला काळजी घ्यावी लागते त्या गोष्टीची. मी साधारण आई वडिलांची मिळतं जुळतं. पण असं कधी होतं का की ते तिच्याकडे पण एग्स नाही आहेत आणि त्या नवऱ्याकडे पण स्पर्म्स नाही, मग अशा वेळेला काय करता तुम्ही? अशा वेळी ॲक्च्युली पूर्वी असं आम्ही करत होतो की लाईक एम्ब्रिओ डोनेशन त्याला म्हणत होतो की लाईक पण आता लॉमुळे हा प्रकार आम्हाला बंद करावा लागला की या गोष्टी आता होत नाहीत. म्हणजे एम्ब्रिओ डोनेशन हा प्रकारच आता पूर्णपणे बंद केला आहे गव्हर्नमेंटने. मग आता काय उपाय? मग आता त्याच्यावरती उपाय म्हणजे ॲडॉप्शन. अच्छा, आता एम्ब्रिओ डोनेशन होत नाही म्हणजे? हो. आणि आता सध्या चर्चेत जो विषय आहे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे होतं की डिझायनर बेबीज, राईट, आणि आपण ऐकतो की म्युटेशन करून किंवा काही म्हणजे तुम्हाला डोळ्याचा रंग कसा हवा, केसांचा रंग कसा हवा, नाक कसं हवं, उंची किती असावी, असं ते एकदम जेनेटिक हे करून बेबीज बनवतात. तर आपल्याकडे डिझायनर बेबीज तुम्ही करता का? इंडियामध्ये तसं बघायला गेलं तर आता तशा प्रकारचं आपण म्हणजे लाईक फार कमी सेंटर्समध्ये ह्या गोष्टी होत आहेत. कमी म्हटलं तर असं म्हणालं तर चालेल की होतच नाहीत आपल्या इथे. पण अलाउड आहे का? पण अलाउड आहे लिगली. म्हणजे तेवढं जेवढं अब्रॉडमध्ये केलं जातं तेवढं अलाउड नाही आहे ते. म्हणूनच हा लॉ वगैरे जो आलेला आहे की काही गैरवापर होऊ नये या गोष्टींमध्ये. पण तुम्ही जसं आता मला विचारलं की डिझायनर बेबी, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लाईक PGD PGS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून त्यांना हेल्दी बाळ देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो कपलना. PGD आणि PGS म्हणजे काय? प्री जेनेटिक स्क्रीनिंग. सो त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की लाईक आता एखादं कपल जर का त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम म्हणजे की जेनेटिकल डिझीज आहेत त्यांना, तर ते हेरिडिटरी डिझीज जे आहेत ते त्यांच्या बाळापर्यंत जाऊ नये, पुन्हा कंटिन्यू होऊ नये, याच्यासाठी आम्ही काय करतो की लाईक जे काही एम्ब्रिओज बनलेले असतात त्यांची बायोप्सी होते एम्ब्रिओजची, त्यांची स्क्रीनिंग होते, जेनेटिक टेस्टिंग होते कम्प्लिटली, आणि त्याच्यामधून हेल्दी बेबी सिलेक्ट करून आम्ही ते ट्रान्सफर करतो, जेणेकरून ते डिझीज त्या बाळांना जाणार नाही. म्हणजे असं पहिलं जे मूल असतं त्याच्यामध्ये कधी कधी आपण बघतो डाऊन सिंड्रोम आहे किंवा कंजेनेटल ब्लाइंडनेस आहे. राईट. मग अशा वेळेला तुम्ही नेमकं काय करता? नेमकं मग अशा वेळी असं काय केलं जातं की लाईक फादरचं कॅरोटायपिंग करतो, मदरचं कॅरोटायपिंग करतो, आणि त्याच्यामध्ये
कोण कॅरियर आहे, कोण अफेक्टेड आहे, ह्या गोष्टी आम्हाला कळतात. आणि मग त्याच्यापासून जे काही मग काही पॉसिबिलिटीज आहे, कुठला डॉमिनंट ट्रेट आहे, कुठला रिसेसिव्ह आहे, तर याच्यामध्ये एक साधारण एक आयडिया येऊन जाते. आणि मग त्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही हे PGD वगैरे करतो, PGS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो आम्ही, तो एक रेफरन्स मिळतो आम्हाला. त्याच्यापासून मग आम्ही तशा त्या डिझीज असलेलं, ते तशा टाईपचं डिझीज असलेलं बाळ आम्ही सिलेक्ट करत नाही. जे नॉर्मल बाळ असेल ते सिलेक्ट करून मग आम्ही ते इम्प्लांटेशनसाठी सोडतो. पण हे एम्ब्रिओमधनं कळू शकतं? हो, नक्कीच कळू शकतं. जे काय अनुवंशिक आजार आहेत ते, मग असे कुठले आजार आहेत की जे आई किंवा वडिलांमध्ये किंवा जेनेटिकली आहेत, पण तुम्हाला एम्ब्रिओ सिलेक्ट करून ते अवॉइड करता येतील? थॅलेसेमिया आहे, असे काही आजार आहेत ज्याच्यावरती नक्कीच स्क्रीनिंग केली जाते आणि मग नॉर्मल बेबी सिलेक्ट करून आपण त्या पालकांना देऊ शकतो. अशा साधारण किती केसेस येतात तुमच्याकडे की जे सांगतात की नाही आम्हाला डिझायनर बेबी पाहिजे? फार कमी असे पेशंट्स असतात. म्हणजे लाईक आता जर का आपण एक मध्यमवर्गीय किंवा एक थोडंसं अप्पर क्लासमध्ये जर आपण बघितलं तर ह्या कपल्सना अशी काही गोष्टी नको असतात. हे एलिट क्लास जे लोक असतात त्यांना ह्या डिझायनर बेबीजचं वगैरे थोडंफार क्रेज असतं. पण बाकी जर नॉर्मल कपल जर आपण पाहिलं तर त्यांना फक्त बाळ हवं असतं. म्हणजे लाईक असे काही कपल्स जे खरंच हताश झालेले असतात, ज्यांना भरपूर प्रयत्न करूनसुद्धा यश येत नसतं, त्यांना ते अल्टिमेटली म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेस ते काउन्सिलिंगला येतात त्यावेळेस अक्षरशः दे आर इन टीयर्स की लाईक काही करा, कशाही पद्धतीमध्ये आम्हाला आमचं बाळ द्या. सो मग ते ज्यावेळेस त्यांना ती प्रेग्नन्सी अचीव होते आणि ते इमोशन्स जे असतात की लाईक मग ते आम्हालाही ते कंट्रोल करावे लागतात की बिकॉज वी कॅनॉट रिॲक्ट इन देअर वे. मग तिथे आम्हाला थोडंफार कंट्रोल करून की लाईक ठीक आहे, तुमच्या आनंदात आम्ही सहभाग आहोत, पण तिथे मग आम्हाला त्यांना समजावावं लागतं की अजून फार आत्ता एक टप्पा फक्त आपण क्रॉस केलेला आहे, अजून बराच काळ आहे. बाळ हातात येईपर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामधून तुम्हाला जायचं आहे. मला असं वाटतं IVF ट्रीटमेंट घेताना त्या स्त्रीला विशेषतः ती इंजेक्शन्स घेणं याच्यामध्ये बरेच मानसिक आणि शारीरिक तिचा त्रास होत असतो. मग असं तुम्ही बघितलं आहे का की कारण तुमच्याकडे सगळे इन्फर्टिलिटीचेच पेशंट येतात, की समाज किंवा कुटुंब हे पण प्रेशर टाकतं का त्यांच्यावर? भरपूर म्हणजे लाईक आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जास्त करून जे अफेक्टेड असतात ते हे स्त्रियाच असतात. पुरुषांना विचारणारं कोणीच नसतं. म्हणजे लाईक एक माहिती नाही की बऱ्याचशा लोकांमध्ये ते एक डोक्यामध्ये बसलेलं आहे की इन्फर्टिलिटी हा फक्त फिमेल्सचाच भाग आहे, मेलचं इन्फर्टिलिटी नसूच शकतं. का असं? माहिती नाही. म्हणजे लाईक कारण जस्ट बिकॉज ती बाळाला जन्म देते म्हणजे तिचाच प्रॉब्लेम असू शकतो. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये बाळ होण्याच्या मागे आईचा जितका हे असतं तितकंच वडिलांचं पण सहभाग असतो, दोघांचाही सहभाग असतो. पण माहिती नाही मला लोक असं का विचार करतात की हे फक्त फिमेलमुळेच इन्फर्टिलिटी असते वगैरे. सो अशी काही कपल्स आहेत, खास करून गावाकडचे जे कपल्स आहेत, तर म्हणजे मला याच्यावरती एक नक्कीच सांगायला आवडेल की एक कपल आमच्याकडे फार दूरवरून आलं होतं. जवळजवळ ती स्त्री ज्यावेळेस आमच्याकडे आली होती त्यावेळेस ती आणि तिची आई आली होती आणि अक्षरशः ती रडायला लागली होती की कशाही पद्धतीमध्ये काही करा, मला ट्रीट करा आणि बाळ द्या म्हणून. आणि तिची आई फार रडत होती. पण मग अशा वेळी काय करायचं काय? मग तिला विचारलं तुमचे हस्बंड का नाही आले? की लाईक हस्बंड म्हणतात की लाईक माझ्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे, प्रॉब्लेम तुझ्यामध्ये आहे आणि ट्रीटमेंट घे आणि मला बाळ दे, नाही झालं तर मी दुसरं लग्न करतो आहे. म्हणजे इथपर्यंत त्या गोष्टी गेलेल्या होत्या. मग कसं तरी आम्ही समजवायचा प्रयत्न केला आणि मग तो हस्बंड आला.
त्याचे आईवडील आले, सगळ्यांना आम्ही बसवलं, काउन्सिल केलं त्यांना की लाईक प्रॉब्लेम कुठे आहे, प्रॉब्लेम. मग त्यांचं सिमेन ॲनालिसिस आम्ही केलं. सिमेन ॲनालिसिस केल्यावरती आम्हाला समजलं की प्रॉब्लेम त्याच्यामध्येच आहे, प्रॉब्लेम तिच्यामध्ये नाहीच आहे. मग त्यावेळेस कारण होतं असं की तो हजबंड कुठल्याच ठिकाणी म्हणजे बायकोबरोबर वाईफबरोबर कुठेच तो जायला तयार नव्हता, की त्याच्या आणि त्याच्या फॅमिलीमध्ये डोक्यामध्ये त्यांना हे बसलेलं होतं की प्रॉब्लेम त्या मुलीमध्येच आहे. मग ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या त्यावेळेस मग एक ट्रीटमेंटची लाईन तयार झाली. आणि मग तिथेही असं बघितलं गेलं की ते नवऱ्याकडची फॅमिली खर्च करायला तयार नव्हते, असाही भाग होता. सो मग तिकडे थोडंसं आम्ही त्यांना काउन्सिल केलं की लाईक खर्च हा बाळ तर तुमचंच असणार आहे, त्यामुळे खर्च तुम्हालाही करावा लागणार आहे. तो एक मधला भाग आम्ही त्यांना सुचवला की अर्धा खर्च फिमेलकडून करा, अर्धा खर्च मेलकडून करा. आणि मग त्यावेळेस मग ते व्यवस्थित आम्ही प्लॅन केलं, व्यवस्थित त्यांना. आता त्यांना एक मग ट्विन बेबी झालेत आणि आता ते फार खुश आहेत. पण त्याच्यामुळे झालं काय की त्यांच्या डोक्यामधलं तो जो एक मिथ बसला होता की नाही इन्फर्टिलिटी हा फक्त फिमेलचाच भाग आहे, मेलचा भाग नाही, हे कम्प्लिटली निघून गेलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं सक्सेस झाल्यानंतर त्याने एक साधारण 3 ते 4 पेशंट्स आम्हाला पाठवलेत जे सेम कंडिशन होते. आता तुम्ही म्हणाला ट्विन झालं, आणि मी बऱ्याचदा बघितलं आहे असं की साधारण IVF ट्रीटमेंट केली की ट्विन्स ट्रिपलेट्स होतात. हो. किंवा उलटं, ट्विन्स झाली ट्रिपलेट झाली की सगळ्यांना माहिती असतं IVF केलेलं आहे. हो. तर किती % एकापेक्षा जास्त मूल होते? एक साधारण 5 ते 10%. पण आम्ही प्रयत्न नक्कीच करतो की ट्विन्स किंवा ट्रिपलेट राहणार नाहीत. त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो की नंबर ऑफ एम्ब्रियोज आम्ही कमी करतो. एक साधारण की लाईक आता लॉ असा आहे आलेला आहे की लाईक 3पेक्षा जास्त एम्ब्रियो आम्ही ट्रान्सफर करू शकत नाही एका वेळेला. सो जेणेकरून मल्टिपल प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस कट डाऊन होऊन जातात. सो मग तिथे साधारण जर का आम्हाला वाटले की लाईक हे एम्ब्रियोज क्वाईट हेल्दी आहेत, तर मग तिथे 1 किंवा 2 एम्ब्रियोजच आम्ही ट्रान्सफर करतो. पण मग काही लकी कपल असतात, ते 2 टाकलेले इम्प्लांट होऊन जातात आणि मग ते ट्विन्स त्यांना होऊन जातात. पण आता ना मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ते एम्ब्रियो फ्रीज करून ठेवता किंवा स्पर्म्स आणि एग्स, तर असं होऊ शकतं का की एकाचं दुसऱ्याला गेलं? कारण तुम्ही 5 आणि 10 वर्ष ते फ्रीज करता, तर तुम्ही काय प्रिकॉशन्स घेता? नक्कीच होण्याचे चान्सेस असतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण आमच्या इकडे आता जिनॉमिक्समध्ये आम्ही एक नवीन सिस्टम ट्रॅकिंग सिस्टम आम्ही घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये पेशंट ज्यावेळेस आमच्याकडे रजिस्टर होतो त्याचवेळी त्यांचे बायोमेट्रिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्यांना टॅगिंग केलं जातं, त्यांच्यानंतर त्यांना एक त्यांचं कार्ड दिलं जातं. तर ज्यावेळी ते येतात आमच्याकडे त्यावेळी ते कार्ड त्यांना प्रेझेंट करायचं आहे. आणि मग ज्यावेळेस त्यांचं ॲक्च्युअल ट्रीटमेंट वगैरे होते लॅबमध्ये, त्यांचे स्पर्म्स आणि एग्स ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस त्यांचे जे कंटेनर्स असतात किंवा ते डिशेस वगैरे जे असतात त्यावरती पण टॅगिंग केली जाते, जेणेकरून कुठे मिसमॅच होणार नाही आणि त्यांचं त्यांनाच वापरलं जाईल. त्यानंतर जे काही आम्ही क्रायो डिव्हायसेस असतात ज्याच्यावरती आम्ही एम्ब्रियोज फ्रीज करतो त्यावरती ही टॅगिंग केली जाते आणि मग त्यांचं स्कॅन केलं जातं, जेणेकरून त्याच पेशंटचं आम्ही घेतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकंच नाही तर ह्या प्रत्येक प्रोसिजरमध्ये विटनेस ही पण केली जाते. विटनेस इन द सेन्स आम्ही लॅबमध्ये मी एकटाच नसतो, तिथे माझे कलिग्सही असतात. तर मी जी काही प्रोसिजर करतो त्या प्रत्येक प्रोसिजरमध्ये एक विटनेस की मी हे केलं आहे आणि त्याच हजबंडचं त्याच वाईफचं मटेरियल आम्ही वापरलेलं आहे, त्याच कपलचं सगळ्या गोष्टी आहेत याचंही विटनेस केलं जातो. तर एवढी खबरदारी घेतली जाते जेणेकरून कुठेही काही मिसमॅच होणार नाही. मग आता हे एक पूर्ण जर सायकल केली आपण, तर अजून एक गैरसमज आहे की खूप खर्चिक आहे IVF. तर आहे का खर्चिक? डिपेंड करतं की लाईक ते एक कपल टू कपल व्हॅरी करतं की
काही ज्यांचं खरंच लेट मॅरेजेस आहेत किंवा ॲडव्हान्स एज आहे, तर अशा वेळी थोडासा खर्चिक भाग होऊन जातो. पण जर का तीच गोष्ट ते थोडेसे तरुण असताना जर का आपण ती केली तर तो खर्च तेवढासा जात नाही त्यांना. सो हाच एक फरक आहे. म्हणजे आमच्याकडे आता मी एक साधारण 25-26 वर्ष फ्रीलान्सिंग करतो आहे, पॅन इंडिया मी फिरतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस मी बघतो की लाईक कमर्शियली जर बघायला गेलो आपण तर ट्रीटमेंटचा खर्च हा पेशंटसाठी फारच होऊन जातो. म्हणून कुठेतरी मी एक विचार केला की जर का मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून एक सक्सेस द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि तो सक्सेस होतो आहे देवाच्या दयेने, तर का नाही एक स्वतःचंच एक सेटअप करून तिथे जी आमची टीम आहे कंप्लीट त्यांचा अनुभव घेऊन आपण कमी खर्चामध्ये त्यांना काही मदत करू शकलो तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल आहोत. आणि गेली 5 ते 6 वर्ष आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत आणि करतो आहोत की जेवढेही कपल्स आमच्याकडे येतात त्यांना एक कमीत कमी ट्रीटमेंट कशी होऊ शकेल कमीत कमी खर्चामध्ये, याच्याकडे आमचा नेहमीच एक हे असो. एका सायकलला किती खर्च येतो? एका सायकलला साधारण एक 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत खर्च होऊन जातो. डिपेंड करतं जर का ते योग्य वयामध्ये आले तर. जर ॲडव्हान्स एजमध्ये आले आहेत तर मग त्याप्रमाणे त्यांचे हॉर्मोन्सचा खर्च वाढतो. काही महागडे हॉर्मोन्स त्यांना द्यावे लागतात आणि त्यामुळे त्यांचा खर्च थोडासा वाढतो. आणि फ्रीजिंगचा किती खर्च आहे? म्हणजे तुम्ही जे लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवता त्याचा? एक साधारण आता कसं आहे की लाईक आमच्या इकडे आम्ही एक वर्षभर फ्रीज करून ठेवतो. म्हणजे लाईक तो काळखंड आहे. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल बँकमध्ये कुठल्याही बँकमध्ये आपण लॉकर्स घेतो आणि त्यावेळीस त्या लॉकर्सचे चार्जेस आपल्याला पे करावे लागतात. तसंच हे आता एक तुमची प्रॉपर्टी आहे जी आमच्याकडे तुम्ही स्टोअर करून ठेवलेली आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मिनिमल अमाऊंट जी असते एक साधारण वर्षामागे 15,000 ते 20,000 तुम्हाला पे करायचे असतात. कारण ते स्टोअर करून ठेवलं म्हणजे त्याला आमचा काही खर्च होत नाही असं काही नसतं. तिथे आम्हाला तो लिक्विड नायट्रोजन वारंवार त्याला टॉपअप करावं लागतं आणि त्याचा तो जो खर्च आहे तो आम्हाला पेशंटकडून घ्यावा लागतो. आणि ते बंद पडता कामा नये ना, ते कंटिन्युअस चालू राहिलं तरच ते बेबीज हेल्दी राहतील तिथे. तुम्ही इतकी वर्ष आता बघताय की निरनिराळी कपल्स येतात आणि त्यांना आपण IVF करून चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. तो तुम्हाला एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आणि आता याच्यामध्ये काय फरक जाणवतो? असे कुठलं आहेत गोष्टी की ज्याच्यामुळे आता या केसेस वाढल्या आहेत? आता पूर्वी म्हणजे कसं होतं ना की लाईक पूर्वी ज्यावेळेस पेशंट यायचा त्यावेळेस त्यांना काउन्सिल करावं लागायचं की तुम्हाला IVF ट्रीटमेंटची गरज आहे. आणि आत्ता जे बघतोय आत्ता पेशंट येतात आमच्याकडे की आम्हाला टेस्ट टू बेबी करायचे, आम्ही त्या ट्रीटमेंटसाठी आलेलो. म्हणजे अगदी खेड्यापाड्यातनं पण? हो, अगदी की लाईक त्यांना बिचाऱ्यांना बोलता येत नाही, आम्हाला ते काय ते ट्यूब करायचं आहे तेवढं ते बोलतात. सो आपल्याला समजतं की हो करूया आपण. आता नवीन काय आणखीन याच्यामध्ये नवीन काय येतं आहे ॲडव्हान्स? नवीन ॲडव्हान्स म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की लाईक आपण जेनेटिकली नॉर्मल बेबीज आपण देऊ शकतो. PGS PGD होत आहे. त्यानंतर मेल इन्फर्टिलिटी जी आहे त्याच्यामध्ये मेल इन्फर्टिलिटी लाईक फॉर एक्झाम्पल आपल्याला स्पर्म्स वगैरे ज्यावेळेस म्हणजे आम्ही बघतो ॲनालिसिस ज्यावेळेस करतो त्यावेळेस नॉर्मल आईजला ते स्पर्म्स फार हेल्दी वाटतात, नॉर्मल अगदी वाटतात. पण त्याच्यामध्ये लाईक DNA फ्रॅगमेंटेशन असतं ज्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो, ज्याच्यामुळे फर्टिलायझेशन होतं आहे पण ती क्वालिटी ऑफ एम्ब्रिओ जी बनली पाहिजे ती नाही बनत आहे. तर मग ते DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला एक कळतं की किती % डॅमेज झालेला आहे त्या सिमेन सॅम्पलचा. सो त्याच्यामुळे मग अकॉर्डिंगली ट्रीटमेंटला आम्हाला एक लाईन लेंथ मिळून जाते आणि त्याप्रमाणे मग आम्ही निर्णय घेऊ शकतो, योग्य ते निर्णय घेऊ शकतो. मग आता ही जी तरुण मुलं मुली आहेत ज्यांना मूल व्हावं आणि निरोगी व्हावं अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी साधारण
कोणती काळजी घेतली पाहिजे? म्हणजे जीवनशैलीचा तर होतोच प्रभाव हो आणि शिवाय अनुवंशिकता थोडीशी असते, तर त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? त्यांनी काळजी घेणं म्हणजे आता जे बेसिकली जे काही लाईफस्टाईल लोकांनी फार चेंज करून घेतलेली आहे. म्हणजे आता ऑफिसेसमध्ये काम वगैरे असं आणि ते बसून काम असं. सो त्याच्यामुळे होतं काय की लाईक बसून बसून का त्यामध्ये होतं काही त्यांचे बरेचसे चहा पिणं होतं, कॉफी पिणं होतं, हे वारंवार व्हायला लागतं आणि इटिंग हॅबिट्स त्यांची चेंज होऊन जातात. ते मग फारच खायला लागतात की लाईक आता मला स्ट्रेस आलेला आहे, मला आता भूक लागलेली आहे म्हणून मी ओव्हर इटिंग होऊन जातं आणि मग त्याच्यामुळे लाईफस्टाईल त्यांची जी आहे आणि ते खाणं जे असतं ते काही घरगुती खाणं नसतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर कुठेतरी काहीतरी ऑर्डर करायचं आणि मग ते खायचं आणि त्याच्यामुळे मग होतं काय की लाईक फिमेल्समध्ये किंवा मेल्समध्ये लठ्ठपणा वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. एक्सरसाइज नसतं. सो त्याच्यामुळे होतं काय की लाईक इन्फर्टिलिटीला ती लोकं इन्क्लाइंड होतात. तिथे त्यांची वाटचाल व्हायला लागते. ते ह्या सगळ्या गोष्टी नकळत होत असतात. त्यानंतर लेट मॅरेजेस, म्हणजे प्रत्येकाला आता आपलं करिअरवरती फोकस करायचं असतं. म्हणजे त्यांना कुठेतरी असं वाटतं की लग्न झालं म्हणजे एक मुलाची जबाबदारी येणार. म्हणजे एक कुठे बऱ्याचशा फॅमिलीमध्ये असं असतं की झालं आता तुमचं लग्न झालं, आता बाळाकडे बघा, म्हणजे बाळासाठी तुम्ही प्रयत्न करा. सो मग ते एक बर्डन असतं आणि म्हणून मग ते निर्णय घेतात की नाही आम्हाला आता एवढ्या लवकर लग्नच नाही करायचं, कारण मग त्या ह्या सापळ्यामध्ये आम्हाला कुठेही अडकायचं नाही आहे. सो आणि म्हणून मग होतं काय की लाईक एक साधारण 30-35 नंतर मग लग्न करतात आणि मग सगळंच काही संपलेलं असतं आणि मग ट्रीटमेंटवरती खर्च. म्हणजे तुम्ही तुमचं करिअर केलं आहे, तुम्ही पैसे जमवायचा प्रयत्न केलेला आहे, पण उपयोग काहीच नाही. तो पैसा, जमवलेला पैसा तुम्ही इथे घालताय. सो याच्यासाठी मी सजेस्ट करेन की योग्य वयामध्ये लग्न करा. खर्च हे होतच असतात, आपल्याला आपला ग्रोथ हा करायचाच असतो, पण जर का तुम्हाला लग्न करून तुम्हाला फॅमिली वाढवायची असेल तर योग्य वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या कधीही चांगल्या. आणि जीवनशैली सुधारली पाहिजे, सुधारणं गरजेचं आहे. मग असं तुम्ही बघितलंय का गेल्या 20-25 वर्षामध्ये की काही पर्टिक्युलर जे प्रोफेशन्स असतात हो त्यांच्यामध्ये हे जास्त तुम्हाला दिसून येतं किंवा विशिष्ट वर्गामध्ये हे जास्त IVF करून घेण्याचं प्रमाण जास्त दिसतं? सो हा प्रकार ॲक्च्युली जास्तीत जास्त आपल्याला काही सेलिब्रिटीज असतात, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारी लोकं असतात, ज्यांचे प्रोफेशनच असं असतं की ती लोकं लवकरात लवकर लग्न नाही करू शकत किंवा बाळ वगैरे नाही करू शकत. तर अशावेळी ही मंडळी एग फ्रीजिंग, एग स्टोरेजकडे जास्त त्यांचा कल होऊन जातो आणि मग ते व्यवस्थित स्टोअर वगैरे करतात. त्यानंतर करिअरमुळे त्यांचे लेट मॅरेजेस झाल्यामुळे मग त्यांना ट्रीटमेंटसाठी बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, बऱ्याच वेळा त्यांना जावं लागतं, कारण नॉर्मली हा प्रोसिजर पॉसिबल नसतं जास्तीत जास्त लोकांमध्ये. असं नाही की सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो, पण बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे त्यांनी स्वतःहूनच निर्णय घेतला असतो की मी इतक्यात लग्न करणार नाही, इतक्यात मी मूल होऊ देणार नाही. त्यांना हे जास्त वय वाढल्यामुळे दिसतं, दिसून येतं. मग तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटीज बरोबर काम केलंय मला वाटतं, तर काय अनुभव आहे त्यांचा? नाही तसं म्हणजे असं काही वेगळं आमच्यासाठी तसं बघायला गेलं तर सिनेमा आणि याच्यामध्ये काम करणारे जे सेलिब्रिटीज आहेत आणि माझा वेगळा क्लायंट एक साधारण जो पेशंट आहे तोही माझ्यासाठी सेलिब्रिटीज आहे. म्हणजे सेलिब्रिटीजसाठी आणि नॉर्मल पेशंटसाठी आम्ही काही वेगळं करतो वगैरे असं काही नाही आहे, सगळ्यांसाठी सेमच प्रोसिजर असते. आणि आता पूर्वी कसं सरोगेट होतं, आता मला वाटतं ते अलाउड नाही आहे ना? सरोगेसी अलाउड आहे. अच्छा. हो, सरोगेसी अलाउड आहे, त्याच्यासाठी पण लॉ आलेला आहे योग्य तो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण प्रॉपर लिगल वर्क केलं जातं आणि ठराविक सेंटर्सनाच परमिशन्स दिलेल्या आहेत. आता त्यावरती काम चालू आहे गव्हर्नमेंटचं. गव्हर्नमेंट ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे थँक्स टू गव्हर्नमेंट की लाईक ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काटेकोरपणे बघता आहेत
ज्याच्यामध्ये पूर्वी असं होत होतं की लाईक सरोगेट मदर्स आणि डोनर्स वगैरे जे असतात त्यांचं एक्सप्लॉयटेशन होत होतं. तर ह्या गोष्टी आता बऱ्याच बंद झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर तिच्या युट्रसमध्ये नाही एम्ब्रिओ वाढवता आला हो. तर कोण सरोगेट ती निवडू शकते? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर एक क्लोज रिलेटिव्ह वगैरे जर असतील, नोन टू असतील, तेच सरोगेट घेतले जातात आणि ते पण त्यांचं जर कन्सेंट असेल, प्रॉपर कन्सेंट असेल, तर आपण नक्कीच त्या कपलसाठी त्या सरोगेट मदरचा वापर करू शकतो. मग कायदा काय सांगतो? ते जिचा एम्ब्रिओ आहे तिचंच असतं, ते तिचंच असतं. हो, म्हणजे बाळ हे जे असतं, जो एम्ब्रिओ असतो हा त्या इंटेंडिंग कपलचाच असतो. फक्त जे युटरस जे आहे हे सरोगेट मदरचं वापरलं जातं. तिचा त्याच्यामध्ये काही बाकी गॅमिट्स तिचे वापरले जात नाही. तिचं फक्त युटरस वापरलं जातं, जे बाळ 9 महिने तिच्या पोटामध्ये, गर्भामध्ये ते वाढतं. म्हणजे कायद्याने जरी तिच्या ते युट्रसमध्ये वाढलं तरी ते मूल कायद्याने त्या जोडप्याचंच आहे आणि याच्यामध्ये कुठेही पैशाचं देवाणघेवाण नसतं. म्हणजे लाईक आता ती सरोगेट मदर जी आहे ती स्वतः तयार झालेली आहे ह्या गोष्टीसाठी. सो एक काळ होता की लाईक कमर्शियली हे सगळं केलं जात होतं. म्हणजे सरोगेट मदर होण्यासाठी तिला पैसे मिळत होते, पण त्यामध्ये एक्सप्लॉयटेशन्स होत होते. पण आता गव्हर्नमेंटने असं कायदा केल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत. मी थोडेसे काही प्रश्न विचारते की जे सगळ्यांना पडतात. हो हो. अशी एक सवय जी पुरुषांनी लगेच सोडली पाहिजे. स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या गोष्टी आहेत, हे नक्कीच त्यांनी अगोदर म्हणजे आत्ताच्या आत्ता त्यांनी बंद केले पाहिजेत. PCOS असलं तर बाळ होऊ शकतं का? नक्की होऊ शकतं. योग्य ट्रीटमेंट जर केली तर नक्कीच होऊ शकतं आणि त्याच्यासाठी IVFच केलं पाहिजे असं काही नाही आहे. कारण आमच्याकडे असं काही एक पेशंट आलेली होती जी PCO होती आणि ती दोघं टेस्ट ट्यूब बेबीसाठीच आलेले होते, IVF ट्रीटमेंटसाठीच आलेले होते. पण मग त्यांना आम्ही व्यवस्थित ट्रीट केलं, त्यांना काउन्सिल केलं की लाईक तुम्हाला IVFची गरज लागणार नाही आणि नॅचरली त्यांना राहून गेलं. पुरुषांचं जर वय वाढलं तर फर्टिलिटी कमी होते, हे खरं आहे का? काही प्रमाणामध्ये नक्कीच होते. स्पर्म काउंट कमी करणाऱ्या 3 सवयी. अगेन द सेम थिंग की लाईक स्मोकिंग, ड्रिंकिंग, बॅड फूड हॅबिट्स आणि आळसपणा जो बरेचसे पुरुष हल्ली एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे होतं ह्या सगळ्या गोष्टी. 35 नंतर स्त्रियांनी एग फ्रीजिंग करणं सेफ आहे का? नक्कीच सेफ आहे, पण जर का योग्य वयामध्ये त्याच्या अगोदर जर येऊ शकल्या आणि फ्रीज केलं तर त्यांचे एग्सची क्वालिटी जी असेल ती फारच हेल्दी असेल आणि त्याच्यामुळे जेनेटिकली नॉर्मल बेबी होण्याचे चान्सेस फारच चांगले असतात. 35 नंतर केलेले जे एग्स असतात ते जेनेटिकली किती नॉर्मल असेल, किती हेल्दी असेल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. पुरुषांनी स्पर्म्स कधी फ्रीज करावेत? आता बरेचसे पेशंट असे पण असतात की लाईक जे कॅन्सर अफेक्टेड असतात, त्यांची काही ट्रीटमेंट वगैरे असते, तर असे पेशंट ट्रीटमेंटला जायच्या अगोदर आमच्याकडे त्यांचे स्पर्म्स वगैरे फ्रीज करून ठेवतात. काही ज्यांना की लग्न लवकर नाही करायचं असतं, फार उशिरा लग्न करायचं असं, असे पण काही पुरुष आहेत जे फ्रीज करतात आमच्याकडे. काही असतात जे असेच कधीतरी असे आलेले असतात की नाही मला माझं सिमेन ॲनालिसिस करायचं आहे, ठीक आहे माझं कसे आहेत, चांगले आहेत का? हो चांगले आहेत, मग मी फ्रीज करू शकतो का? तर अशी काही असतात पुरुष जे फ्रीज करून ठेवतात, पण मग ते कुठेतरी त्यांना फ्युचरमध्ये त्याचा नक्कीच वापर होऊन जातो. मग कुठल्या वयानंतर पुरुषांमधले जे स्पर्म्सची क्वालिटी किंवा मोटिलिटी कमी होते? असं काही
स्पेसिफिक नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं तर अगदी 25मधला माणूस पुरुषही त्याची स्पर्म क्वालिटी पण खराब होऊ शकते त्याच्या बॅड हॅबिट्समुळे, ऑर एल्स त्याचं काही जेनेटिकल काही प्रॉब्लेम्स असेल, काही त्यामध्ये आजार असेल तरी पण नक्कीच ते स्पर्म खराब होऊ शकतात. आणि ॲडव्हान्स एजमध्ये तर नक्कीच त्याची क्वालिटी थोडीशी खराब होऊन जाते. अजून एक असा प्रश्न आहे की रोज जिम करण्याने पुरुषांची फर्टिलिटी वाढते का? असं बिलकुल काहीच नाही आहे. असं कुठे म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये, पुरुषांमध्ये ही एक समज आहे की मी तर जिमिंग करतो, माझी चांगली पर्सनॅलिटी आहे, तर माझ्या सिमेन सॅम्पलला कधीच काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. असं काही नसतं. इनफॅक्ट आमच्याकडे असे बरेचसे कपल आलेले आहेत जे जिम ट्रेनर आहेत आणि त्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, आणि असं आम्हाला आढळलेलं आहे की त्यांचं सिमेन सॅम्पल फार पुअर आहे. मे बी स्टिरॉइड्स किंवा काही हॉर्मोन इंजेक्शनमुळे असतील. डेफिनेटली त्याच्यामुळे पण बराच फरक पडतो. आता एक शेवटचं, तुम्ही आपल्या तरुण मुलामुलींना, आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? हेच की बॅड हॅबिट्स करू नका. म्हणजे बॅड हॅबिट्स म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल आता बरेचसे फिमेल्स पण ड्रिंक्स सहजपणे करायला लागलेले आहेत, स्मोकिंग करायला लागलेले आहेत. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं की लाईक आमचे कलिग्स जे आहेत, बराचसा स्ट्रेस आहे आम्हाला, आणि त्याच्यामुळे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे करणं योग्य आहे. म्हणजे आम्हाला त्याने एक चांगला बूस्ट मिळतो, कामाला एक गती मिळते वगैरे. तर ह्या गोष्टींमध्ये पडू नका. योग्य वयामध्ये लग्न करा. योग्य वयामध्ये जर तुम्हाला फॅमिली करायची आहे तर योग्य वयामध्येच ह्या गोष्टी झाल्या तर कधीही चांगलं आहे. तुम्हाला IVF ट्रीटमेंटकडे जायची गरजही लागणार नाही, कदाचित तेवढा खर्चही करायची गरज लागणार नाही. संदीपजी, आज तुम्ही इकडे आलात आणि बऱ्याचशा इन्फर्टिलिटीचे गैरसमज तुम्ही दूर केले, बरीचशी छान माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तर प्रेक्षक हो, आज आपल्याला बरंच काही संदीपजींनी सांगितलेलं आहे की वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी का होते आणि त्याच्यावर कोणता उपाय आहे, आणि IVF काहीतरी वेगळं आहे असं काही समजायची जरूर नाही आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा फरक करणं, अनुवंशिकता असेल तर तीसुद्धा आपल्याला अवॉइड करता येते, असं बरंच त्यांनी सांगितलं. हा एपिसोड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तरुण मुलामुलींपर्यंत पोचली पाहिजे. आणि म्हणूनच जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढच्या वेळेला आपण येऊ असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या एक्सपर्ट गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.